नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी जे मुसळधार पाऊस आपल्या पुसद तालुक्यासह संपूर्ण शहरात पडला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। शेती वाहून जाणे, पूल वाहून जाणे, अक्षरशः घर वाहून जाणे, घरातले सामान वाहून जाणे, अशा प्रकारच्या घटना आपण मोठ्या प्रमाणावर बघितल्या आणि तशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर सुद्धा आहे। दिनांक 3 सप्टेंबर म्हणजेच आज यवतमाळचे जिल्हाधिकारी माननीय पंकज आशिया यांची पुसद येथे भेट झाली आणि अद्यापही त्यांची भेट सुरू आहे। ठिकठिकाणी जेही घटनास्थळ होते, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्या घटनास्थळाची पाहणी माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या मार्फत करण्यात येत आहे। आपल्या चॅनल मार्फत सुद्धा माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची मुलाखत घेण्यात आली। परंतु विशेष म्हणजे असे, जेव्हा मी प्रश्न विचारले तेव्हा त्या प्रश्नास समर्पक उत्तर न देता त्यांनी अक्षरशः माझ्या प्रश्नाकडे पाठ फिरवली। मुळात जनसामान्यांसाठी, पुसदकरांसाठी, सर्वसामान्यांसाठी जे आपले चॅनल नेहमी तत्पर आहे आणि अद्यापही तत्परतेचा पाया हाती घेतलेला आहे, म्हणूनच अक्षरशः पाणी सुरू असून सुद्धा पूर्णपणे भिजलेल्या अवस्थेत आपण माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांची मुलाखत घेतली। हे सर्व पुसदकरांसाठी, सर्व जनसामान्यांसाठी। परंतु महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्रश्नांवर माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांचे समर्पक न उत्तर देणे, कुठेतरी प्रशासकीय शासकीय सेवेतले अधिकारी पदाधिकारी कशा प्रकारे कार्य करत आहे, कार्यप्रणाली कशी असायला पाहिजे, यावर प्रश्नचिन्ह उभे करते। आता तो प्रश्न कोणता, हा तुम्ही समोरच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूनच घ्या। दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी पुसद शहरामध्ये जे संततधार पाऊस झाला, त्या ठिकाणी तुम्ही बघत आहात की पुसद शहराचा जो मोठा भाग आहे त्याला प्रभावित झालेला आहे। शेतकरी असो, सामान्य व्यक्ती असो, यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे। आज तुमची पुसद येथे दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी भेट दिली आहे। याच्या माध्यमातून तुम्ही सामान्य शेतकरी, सामान्य पुसदकर जनता यांना कशा प्रकारे दिलासा द्याल? आपल्याकडे ज्या ज्या ठिकाणी शेतीचे नुकसान झालेलं आहे, ज्या लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसलं आहे, दुसरं काही नुकसान झालं आहे, तर त्या सर्व नुकसानाचे पंचनामे करण्याची सूचना संबंधित सर्व यंत्रणांना दिलेली आहे। आणि तसेच जे आपले एसेन्शियल युटिलिटीज आहे, लाईटच्या रिस्टोरेशनचं असेल किंवा पिण्याचे पाण्याचे अरेंजमेंट असेल किंवा डासांच्या नियंत्रणचं असेल, ते सर्व जे प्रभावीपणे करण्याची सूचना सुद्धा संबंधित सर्व विभागांना देण्यात आलेली आहे। सर, महत्त्वाचं म्हणजे आपण पुसद येथे वेळोवेळी व्हिजिट देता, भेट देता, आढावा बैठक घेता, परंतु आपण बघतो की पुसद शहराची दयनीय अवस्था आहे तशाच्या तशी आहे। शासन प्रशासकीय व्यवस्थेमधले वरिष्ठ अधिकारी तुम्ही, परंतु जे पुसदचे अधिकारी आहे तुम्ही त्यांना वेळोवेळी निर्देश देता, परंतु तशा प्रकारची त्यांची भूमिका राहत नाही। नेमकं तुमचं पद मोठं की त्यांचं पद मोठं, असा प्रश्न पुसदकरांना पडलेला आहे। एक मिनिट।